हाय स्टुडंट्स, हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 2 रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, त्यामधला लेक्चर नंबर 9. मागच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ ओहम अँड ओजेनेसिस ती प्रोसेस डिस्कस केली. आज आपण बघणार आहोत प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. आपण बघितलं की फर्टिलायझेशन म्हणजे काय. फर्टिलायझेशन इज द फ्युजन ऑफ मेल गॅमेट विथ द फिमेल गॅमेट. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होऊन डिप्लॉइड जागोट तयार होतो, याला आपण फर्टिलायझेशन असं म्हणतो. सो दॅट इज द डेफिनेशन ऑफ फर्टिलायझेशन, फ्युजन ऑफ मेल गॅमेट विथ द फिमेल गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड zygote, that is known as fertilization. And here in case of human being, fertilization is of syngamous type. So fertilization is occurs by syngamy method. या ठिकाणी दोन प्रकारचे न्यूक्लियस एकत्र येतात, मेल न्यूक्लियस आणि फिमेल प्रोन्यूक्लियस, आणि झायगोट तयार होतो, म्हणून आपण याला कॅरिओगॅमी सुद्धा म्हणतो. तर आज आपण बघणार आहोत प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन प्रोसेस. फर्टिलायझेशन प्रोसेस इज मेनली syngamy and fertilization is internal. The process of fertilization is internal, that occurs into the female reproductive tract. Especially the fertilization occurs into the fallopian tube. fallopian tube मध्ये होत असते, त्यामध्ये स्पेशली ampulla is the site of fertilization. फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात आणि डिप्लॉइड झायगोट तयार होतो. दी प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन occurs into the human female individual, so fertilization is internal. And the part of fallopian tube, that is ampulla is the site of fertilization. The fertilization process needs male gamete as well as female gamete. Female gamete हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजेच ओव्युलेशन झाल्यानंतर ॲम्प्युला पार्टमध्ये एक येतो. कॉप्युलेशन प्रोसेस झाल्यानंतर जो मेल गॅमेट असतो, ज्याला आपण म्हणतो स्पर्म, तो स्पर्म फिमेल गॅमेटकडे येतो, म्हणजे ॲम्प्युला पार्टकडे येतो, आणि ॲम्प्युला पार्टमध्ये फर्टिलायझेशन प्रोसेस होत असते. तर आपण बघणार आहोत मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन. द मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन ऑकर्स इन 3 मेजर डिफरंट स्टेप्स. इथे आपण बघतोय की फर्स्ट प्रोसेस, मुवमेंट ऑफ स्पर्म्स टुवर्ड्स द एग, फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप, एंट्री ऑफ स्पर्म इनटू द एग. थर्ड स्टेप, activation of ovum. And fourth one is fusion of egg and the sperm. इथे जे आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे, दॅट इज द इव्हेंट्स ऑफ फर्टिलायझेशन. दीज आर द इव्हेंट्स ऑफ फर्टिलायझेशन. तर आपण वन बाय वन आपण डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिले मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग. ज्यावेळेस फर्टिलायझेशन प्रोसेस होते त्यावेळेस आपण बघतो की मेल गॅमेट हे फिमेल गॅमेटकडे येतात. मग पहिली स्टेप जी आहे, मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग. आफ्टर द प्रोसेस ऑफ इजॅक्युलेशन, म्हणजे ज्यावेळेस सेक्सुअल रिप्रोडक्शन प्रोसेस असते, त्या सेक्सुअल रिप्रोडक्शन प्रोसेसमध्ये मेल कॉप्युलेटरी ऑर्गन पेनिस inserted into the vagina of female and that release semen along with the sperm. ते स्पर्म व्हजाइनल वॉलमध्ये रिलीज होतात. व्हजाइनल वॉलमधून ते जे स्पर्म असतात ते स्पर्म एगकडे, म्हणजे युटेरस करून फॅलोपियन ट्यूबकडे ट्रान्सफर होतात. आपण बघतो की साधारणतः 200 ते 400 मिलियन स्पर्म्स असतात सिंगल इजॅक्युलेशनमध्ये किंवा सीमनमध्ये. त्यापैकी 200 ते 400 नाही, फक्त काही हंड्रेड्स स्पर्म्स जे असतात, त्याला आपण मेल गॅमेट म्हणतो, ते फक्त ॲम्प्युलाकडे म्हणजे एगपर्यंत रीच होतात. म्हणजे कितीतरी पर्सेंट स्पर्म हे वेस्ट जातात. आणि इथे ज्यावेळेस स्पर्म वजन वॉलमध्ये रिलीज होतात
कॅपॅसिटेशन प्रोसेस होते. कॅपॅसिटेशन प्रोसेस म्हणजे काय, तर या ठिकाणी मॅच्युरिटी ऑफ स्पर्म मॅच्युअर होतात आणि ते स्पर्म व्हॅजिनल वॉलमध्ये रिलीज झाल्यानंतर ते ॲम्पुला पार्टकडे ट्रान्सफर होतात. 200 ते 400 मिलियन स्पर्मपैकी काही म्हणजे फक्त हंड्रेड्स ऑफ स्पर्म जे असतात ते स्पर्म फक्त ॲम्पुला पार्टकडे पोचतात. मग ही कॅपॅसिटी प्रोसेस झाल्यानंतर स्पर्म व्हॅजिनल वॉलमध्ये रिलीज झाल्यानंतर जो स्पर्मचा आपण स्ट्रक्चर बघितलं त्यामध्ये हेड पोर्शन असतो. त्या हेड पोर्शनमध्ये ॲक्रोझोम कॅप-लाइक स्ट्रक्चर इज प्रेझेंट, दॅट इज नोन ॲज ॲक्रोझोम. दिस ॲक्रोझोम प्लेज इम्पॉर्टंट रोल. तो अतिशय महत्त्वाचा रोल करत असतो स्पर्मला म्हणजे स्पर्ममधल्या न्यूक्लियसला त्या एग वॉलमध्ये किंवा एग सोबत फर्टिलाइज करण्यासाठी. मग हा जो ॲक्रोझोम असतो तो ॲक्रोझोम्स त्यामध्ये हा जो ॲक्रोझोम आहे यामध्ये लायटिंग एन्झाईम्स असतात. ते लायटिंग एन्झाईम्स याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल करतात. त्यानंतर आतमध्ये एंटर झाल्यानंतर व्हीपफुल मुवमेंट होत असते स्पर्मची. व्हीपफुल मुवमेंट मीन्स मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग. आणि या मुवमेंटमध्ये हेड हा समोर असतो आणि जो मिडल पीस आणि टेल पीस असतो तो टेल पीस त्या स्पर्मला मोटिलिटी प्रोव्हाइड करतो, म्हणून ते एगपर्यंत पोहोचू शकतं. साधारणतः प्रोस्टोग्लॅन्डिन जे असतात, प्रोस्टोग्लॅन्डिन दॅट ॲक्टिवेट स्पर्म, प्रोस्टोग्लॅन्डिन दॅट ॲक्टिवेट द स्पर्म अँड दे शोज मुवमेंट ऑफ स्पर्म्स टुवर्ड्स द एग. त्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो प्रोस्टोग्लॅन्डिन. जवळपास हे जे स्पर्म्स असतात ते स्पर्म्स कॅपॅसिटेशन प्रोसेस झाल्यानंतर अगदी 5 मिनिटामध्ये ते एग ॲम्पुला पार्टकडे पोचतात. तिथे नंतर ते 24 to 28 hours 24 to 48 hours ते व्हायबल असतात. सो दिस प्रोसेस इज मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग. नंतर सेकंड बघणार आहोत आपण एंट्री ऑफ स्पर्म इनटू द एग. स्पर्मची एंट्री एगमध्ये कशी होते, एंट्री ऑफ स्पर्म इनटू द एग. आताच आपण बघितलं की 200 ते 400 मिलियन स्पर्म्स असतात, त्यापैकी फक्त 100 स्पर्म्स एगपर्यंत पोहोचू शकतात, म्हणजे ॲम्पुला पार्टपर्यंत पोहोचू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पर्मची एंट्री एगमध्ये कशी होती, इथे डायग्राम दाखवलेली आहे. हा एग दाखवलेला आहे आणि इथे स्पर्म्स जे असतात ते स्पर्म्स त्या एग वॉलला अटॅच होतात. हिअर द एग वॉल कन्सिस्ट ऑफ आउटर कोरोना रेडिएटा, मिडल झोना पेलिसिडा आणि इनर टू द व्हायटेलाइन मेंबर. तर इथे त्यांना एग सोबत एंट्री घ्यायची असते. तर बघा ॲक्रोझोम, द ॲक्रोझोम प्लेज इम्पॉर्टंट रोल फॉर टू एंट्री ऑफ स्पर्म इनटू द एग. इथे ॲक्रोझोमवर हायलोरोडिनेज हे एन्झाईम्स असतात, ज्याला आपण म्हणतो लायटिक एन्झाईम्स. हे लायटिक एन्झाईम्स हा जो कोरोना रेडिएटा असतो त्या कोरोना रेडिएटा त्याला तो डिझॉल्व करतो आणि त्याच्या थ्रू ते स्पर्म आतमध्ये एंटर होतील. तिथून नंतर मग ते म्हणजे कोरोना रेडिएटामधून ते झोना पेलिसिडामध्ये एंटर होतील स्पर्म. मग झोना पेलिसिडामध्ये फर्टिलायझिंग रिसेप्टर प्रोटीन असतात. फर्टिलायझिंग रिसेप्टर प्रोटीन असतात. Fertilizer receptor protein like ZP3, ZP2, they are called fertilizing receptor protein. ते प्रोटीन असतात. हे जे प्रोटीन असतात ते बाइंड होतात. दिस प्रोटीन बाइंड्स टू अँटी फर्टिलायझिंग ऑफ स्पर्म. बाइंड्स टू अँटी
लायझिन ऑफ स्पर्म, त्याच्यासोबत ते बाइंड होतात. कोण? रिसेप्टर प्रोटीन. हे अँटी फर्टिलायझिंग त्याच्यासोबत बाइंड होतात. इट ब्रिंग अबाउट अट्रॅक्शन ऑफ स्पर्म, म्हणजेच काय? त्याच्यामुळे हा जो स्पर्म असेल तो स्पर्म या एग सोबत किंवा एगकडे अट्रॅक्ट होतो. देन लॅटर ऑन फर्टिलायझिंग आणि हा अँटी फर्टिलायझिंग ते बाइंड झाले एकमेकांमुळे, त्यामुळे फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग रिॲक्शन इथे होते. त्यालाच म्हणतात कम्पॅटिबिलिटी रिॲक्शन. त्यालाच म्हणतात कम्पॅटिबिलिटी रिॲक्शन. So the compatibility reaction occurs in between the anti-fertilizing and fertilizing protein receptors, and that are called compatibility reaction किंवा ते compatibility reaction शो करतं. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट जो आहे तो आहे ॲक्रोझोम रिॲक्शन. म्हणजे हे झाल्यानंतर ॲक्रोझोम रिॲक्शन सब पॉईंट ॲक्रोझोम रिॲक्शन. हेड पोर्शन जो असतो स्पर्मचा, तो हेड पोर्शन जसा हा झोना पेलिसोडा मेम्ब्रेनला अटॅच होईल, तो झोना पेलिसोडा मेम्ब्रेनला अटॅच होईल, तो अटॅच कुठे होईल? ज्या ठिकाणी ॲनिमल पोल असतात त्या ठिकाणी. मग आपण बघितलं की ॲनिमल पोल कुठे असतो? तर तिथे शक्यतोवर न्यूक्लियस प्रेझेंट असतो एगचा. तर त्या बाजूला झोना पेलिसोडामधून हा जो हेड असेल स्पर्मचा, तर तो आतमध्ये एंटर होईल ॲनिमल पोल थ्रू. आणि ॲक्रोझोमवर प्रेझेंट असतात लायटिक एन्झाईम्स, तो त्याला डिसॉल्व करेल आणि स्पर्म आतमध्ये एंटर होईल किंवा तो रिलीज होईल. तर सगळ्यात पहिले हेड पोर्शन जो असतो तो हेड पोर्शन स्पर्ममध्ये एक मेम्ब्रेनमध्ये किंवा एकच्या आतमध्ये एंटर होईल. अँड रिमेनिंग पार्ट दॅट इज मिडल पीस अँड टेल पीस दे डज नॉट शोज एनी रोल इन केस ऑफ फर्टिलायझेशन. दे डिसइंटिग्रेट किंवा ते डिजनरेट होतील. After that, the head of the acrosome or sperm, head of the sperm that enters or reaches to the vitreous membrane. त्याच्या झोना पेलिसोडा आतमध्ये आहे व्हायटल मेम्ब्रेन, तो व्हायटल मेम्ब्रेनच्या आतमध्ये एंटर होईल. मग तो जसा त्याला टच होईल, जसा हा या ठिकाणी झोना व्हायटल मेम्ब्रेन त्याला तो टच होईल, त्याला टच झाल्यानंतर झोना व्हाईट लाईन मेम्ब्रेन जे असेल ते व्हाईट लाईन मेम्ब्रेन डिॲक्टिवेट होतं. आणि डिॲक्टिवेट झाल्यामुळे काय होतं? एंट्री ऑफ अदर स्पर्म इज अवॉइडेड. त्यामुळे दुसरे स्पर्म हे या व्हाईट लाईन मेम्ब्रेनमधून आतमध्ये एंटर होणार नाही. इथे काय होतं? हे जे व्हाईट लाईन मेम्ब्रेन असतं ते व्हाईट लाईन मेम्ब्रेन हे इन द मोस्ट मेम्ब्रेन व्हाईटेलाइन मेम्ब्रेन. दिस व्हाईटेलाइन मेम्ब्रेन get converted into the fertilization membrane, and that prevents the entry of other sperm. So this is the role of white-line membrane. When the head portion attached to the white-line membrane, it get deactivates, and due to that, the white-line membrane get converted into the fertilization membrane, and fertilization membrane avoid the entry of other sperm inside the egg. So this is nothing but acrosome reaction. आपण याला acrosome असं रिॲक्शन असं म्हणतो. इथे व्हाईटलाईन मेम्ब्रेन जो आहे तो व्हाईटलाईन मेम्ब्रेन दुसऱ्या स्पर्मला आतमध्ये एंटर येऊ देत नाही. अँड दॅट अवॉइड पॉलिस्पर्मी. म्हणजे एंट्री ऑफ अदर स्पर्म डज नॉट अलाउ इनसाइड इट. सो दॅट अवॉइड पॉलिस्पर्मी. त्यानंतर ॲक्टिवेशन ऑफ ओहम. नेक्स्ट स्टेप, activation of Ohm. In case of egg, inside this egg vital membrane there is presence of cytoplasm like material. याच्या आतमध्ये cytoplasm like material असतं, त्याला म्हणतो आपण ओप्लाझम. आणि या ओप्लाझम मध्ये असतो न्यूक्लियाय, लार्जर न्यूक्लियाय. हा जो लार्जर न्यूक्लियाय असतो याला आपण प्रोन्यूक्लियाय सुद्धा म्हणू शकतो, फिमेल प्रोन्यूक्लियाय. तर याच्या आतमध्ये हा जो काही एग आहे किंवा ओहम आहे तो ॲक्टिवेट कसा होतो? म्हणजे नेक्स्ट स्टेप जी आहे ती ॲक्टिवेशन ऑफ ओहम. आता फर्टिलायझेशनच्या आधी मेटाफेज स्टेजच्या मध्ये घडून येते. क्रोमोझोम हे मेटाफेज स्टेजला येतात.
त्याच्यानंतर जसा हा स्पर्म या व्हायटल मेम्ब्रेन सोबत कॉन्टॅक्ट होतो तसा तो मिओसिस सेकंड फॉर्म करतो, म्हणजे मिओसिस प्रोसेस फॉर्म करतो आणि जर्मिनल वेसिकल्स म्हणजे हा जो फिमेल प्रोन्यूक्लियस आहे तो फिमेल प्रोन्यूक्लियस तयार होतो and that female pronucleus get activated. Female pronucleus, this get activated and ready to fertilize. So this step is activation of ovum. Then next step is the fusion of egg and the sperm. मग इथे काय होतं, फ्युजन ऑफ एग अँड स्पर्म. आपण बघितलं की स्पर्म हा आतमध्ये एंटर होतो, इथे स्पर्म प्रोन्यूक्लियर फॉर्म करतात आणि हे जे ओहम असतो तो ओहम प्रोन्यूक्लियस फॉर्म करतो. सो देयर इज फॉर्मेशन ऑफ स्पर्म प्रोन्यूक्लियर अँड ओहम प्रोन्यूक्लियर. देन later on, here this one is vitreous membrane, these are polar bodies, this is male pronucleus, this is female nucleus, female pronucleus. Both the nucleus get combined with each other and they shows syngamy. That means fusion of two different nucleus, male pronuclei with female pronuclei, and that is fertilization process, and this one is syngamous type of fertilization is there. इथे आपण सांगू शकतो की दोन प्रकारचे न्यूक्लियस एकत्र येतात आणि म्हणून त्याला म्हणतो आपण कॅरियोगॅमी, फ्युजन ऑफ टू न्यूक्लियाय, मेल प्रोन्यूक्लियाय विथ द फिमेल प्रोन्यूक्लियाय. सो दॅट इज नथिंग बट कॅरियोगॅमी. इथे काय झालं, मग इथे फर्टिलायझेशन झालं म्हणजे सिंगॅमी झालं. मेल गॅमेट फ्युजेस विथ फिमेल गॅमेट and to form the diploid structure known as zygote. So there is formation of zygote, and this one is the polar bodies present on the fertilization membrane. आणि इथे मग हे दोन न्यूक्लियस एकत्र येऊन झायगोट तयार होतो. That is known as syngamous type of fertilization. As the zygote is formed, the process of fertilization is completed. So the process of fertilization is mainly occurs into the ampulla part of fallopian tube. So this is all about fertilization process. Now, significance of fertilization means what are the different significance of fertilization. दोन मार्काला क्वेश्चन येऊ शकतो, दोन मार्क. What is significance of fertilization? In case of fertilization process, fusion of two different gametes takes place किंवा fusion of two different nuclei takes place. दोन nucleus से fusion होतं and that forms diploid structure known as zygote. Fusion of two nuclei takes place, fusion of two nuclei and forms zygote, आणि तो तयार करतो zygote. So this zygote is diploid in nature and both the gametes are haploid in nature. Zygote develops to form embryo, embryo develops to form new young ones. म्हणजे या ठिकाणी सेक्सुअल रिप्रोडक्शन प्रोसेसमुळे किंवा फर्टिलायझेशन प्रोसेसमुळे व्हेरिएशन दिसून येतं. व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन, सो दॅट कॉज इव्होल्युशन. त्यामुळे इव्होल्युशन होतं. तर हे फर्स्ट सिग्निफिकन्स. सेकंड सिग्निफिकन्स, फर्टिलायझेशन मेंटेन डिप्लॉइड कंडिशन. फर्टिलायझेशन मेंटेन द डिप्लॉइड कंडिशन इन केस ऑफ ऑर्गॅनिझम्स. फर्टिलायझेशन प्रोसेसमुळे डिप्लॉइड कंडिशन मेंटेन होते, कारण याच्यामध्ये एक हॅप्लॉइड मेल गॅमेट हा दुसऱ्या हॅप्लॉइड फिमेल गॅमेट सोबत कंबाईन होतो, तेव्हा डिप्लॉइड झायगोट तयार होतो. हे सेकंड. त्यानंतर थर्ड वन, इट डिटरमाइन्स द सेक्स वेदर द मेल इंडिव्हिज्युअल ऑर फीमेल इंडिव्हिज्युअल. इट डिटरमाइन्स द सेक्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल or sex of an organisms. Means they are also responsible for to determine the sex. त्यानंतर नेक्स्ट आहे जो सेंट्रिओल असतो ओहम मध्ये, सेंट्रिओल इन ओहम लॅक्स, सेंट्रिओल इन ओहम लॅक्स म्हणजे सेंट्रिओल हा ओहम मध्ये नाहीये.
but that are necessary for further division. That are necessary for further division. And received sperm during the process of fertilization. फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये स्पर्म फिक्स करण्यासाठी तो रिस्पॉन्सिबल असतो. तर हे झाले सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन. नंतर स्टेट बुकमध्ये क्वेश्चन दिलेला आहे, डू यू नो व्हॉट विल बी हॅपन इफ द स्पर्म फ्युजेस विथ द एग बिफोर इट रिचेस द फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूबमध्ये पोहोचण्यापूर्वी, म्हणजे फॅलोपियन ट्यूबमध्ये जो अँप्युला पार्ट असतो तिथे पोहोचण्यापूर्वी जर का स्पर्म त्या एग सोबत फर्टिलाइज झाला तर काय होईल. तर अँप्युला पार्टच्या अदर ठिकाणी, म्हणजेच तो मे बी फॅलोपियन ट्यूबच्या जो इन्फंटिब्युलम पार्ट असेल किंवा इस्थमस पार्ट असेल तिथे तो सेटल होईल आणि त्यासोबत फर्टिलाइज झाला तर त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी असं म्हणतात. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज एक्टोपिक प्रेग्नन्सी? कॅन एक्टोपिक प्रेग्नन्सी कंटिन्यू अप टू फुल टर्म? नो. एक्टोपिक प्रेग्नन्सी ही अँप्युला पार्ट सोडून बाकीच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये होऊ शकते. मग ही जी एक्टोपिक प्रेग्नन्सी असते, एक्टोपिक प्रेग्नन्सी ही मेंटेन राहत नाही, म्हणजे ते फुल टर्म मेंटेन होत नाही. दॅट कॉजिंग प्रॉब्लेम्स. कारण नॅचरली अँप्युला पार्ट आहे, त्या अँप्युला पार्टमध्येच फर्टिलायझेशन प्रोसेस होतं. सो दिस इज ऑल अबाउट फर्टिलायझेशन अँड सिग्निफिकन्स. नेक्स्ट topic we will discuss in next video. Thank you.